आपण सुनील दत्त आणि नर्गिसची पत्रिका घेऊ, जी की म्हणजे पत्रिका जुळते कोणाची नाही जुळत, तर सुरुवात करताना आपण ती पत्रिका घेऊ. कारण एक फेमस जोडपं असं म्हणू. त्याच्यानंतर मी आपल्या नॉर्मल ओळखीच्या कोणाची लोकांना घेत आहे ऐकून नाही आलं मॅडम. सुनील दत्त आणि नर्गिस. अच्छा, ऋषिकेश आहे तुझ्याकडे? पहिल्या दिवशी पाठवली होती, त्यामुळे थोडं मागे जायला लागेल. हो हो, एकच मिनिट काढतो. हो चालेल. विवाह हे जलतत्वाचं कार्य आहे. कारण सुख, जिथे सुख हा मुद्दा येतो तो ऑलवेज जलतत्व सुखदायक असतं, आपल्याला सुख देत. आणि पंचमहाभूताचं एकीकरण करणं, सरमिसळ कशामुळे होते तर ती पाण्यामुळे होते, बरोबर. त्याच्यामुळे इथे या जो भाग आपण शिकणार आहोत तिथे दोन शरीर, दोन कुटुंब हे एकत्र आणण्याचं काम हे सुद्धा अर्थातच जलामुळे होतं. त्याच्या म्हणजे त्या बाहेरचा जो मुद्दा आहे की लैंगिक आकर्षण, पुढे प्रेम निर्माण होणं, हे सुद्धा जलाचंच काम आहे. आणि मुळात विवाह ही संस्था सामाजिक उद्देशाने सुद्धा ती एक संस्था स्थापन झाली. कारण सामाजिक बांधिलकी असणारं किंवा वंशवृद्धी हे दोन वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. की वंशवृद्धी होण्यासाठी सुद्धा विवाह संस्थेचं खूप महत्व आहे. आणि सामाजिक कार्य म्हटलं तर गृहस्थ या एका फॅक्टरकडे काय काय अपेक्षित, काय काय सामाजिक बांधिलकी असते की तर ते बाल्याचं संरक्षण करायचंय, किंवा जे आश्रम आहेत आपले चारी वर्णचे जे आश्रम आहेत म्हणजे गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, त्या वानप्रस्थ आश्रमाची किंवा संन्यास आश्रमाची जबाबदारी सुद्धा वैवाहिक जोडप्यांकडे, म्हणजे या लोकांनी जर सांभाळलं समाजाला तरच ते सगळे आश्रमाला तो सपोर्ट मिळतो. त्यामुळे ती एक सामाजिक बांधिलकी आणि वंशवृद्धी हा इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या वंशाचा वृद्धी व्हावी म्हणून असणार आहे. त्यामुळे दोन्ही अंगाने विवाह ही संस्था आहे आणि त्या जबाबदारीने ती पुढे निभावली जाण्यासाठी ज्या दोन व्यक्ती एकत्र येणार त्यांचं किती प्रमाणात जुळतंय की नाही, जे आपण 36 गुण बघितले तर त्याच्यामध्ये किती गुण असावे, तर 36 असते तरी सुद्धा आणि 36 नसले तर किती प्रमाणात जुळते. 36 गुण जुळले म्हणून पत्रिका जुळते असं होत नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. जे आपण पत्रिका बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर इथे ह्या सुनील दत्तचं सिंह लग्न आहे आणि दोघांचे रवी वृषभेत आहे. कारण यांची जन्मतारीख कशी आहे 6/6/31 म्हणजे 6 जून 31 आणि याचं 1/9/29 नाही. दोघांचे रवी इथे वृषभेत 4 अंशावरती आहे. मॅडम टाकलं नाहीये ना? टाकलं नाही. तुमच्याकडे असण्याची शक्यता आहे कारण मी आधीच टाकली होती. ठीक आहे, हरकत नाही. मी लॅपटॉप बदलला ना म्हणून मला एकच मिनिट जरा जास्त वेळ लागतोय. ठीक नाही, तोपर्यंत मी बोलते ना, त्यांना तेवढं कळेल एवढंच बोलते. आणि नर्गिसचा जन्म आहे 1 जून तर सुनील दत्तचा जन्म आहे 6 जून. 1 जून आहे, ती तारीख इकडे चुकली आहे. त्यामुळे दोघांचे रवी वृषभेतच आहे. एकाचा म्हणजे नर्गिसचा 17 अंशावरती आहे आणि सुनील दत्तचा रवी हा 21 अंशावरती आहे. म्हणजे 17 आणि 21, 17, 18, 19, 20, 21 4 दिवसाचा फरक असल्यामुळे 4 अंशाचा रवीचा फरक सुद्धा येतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या मुद्द्यांमधनं आपल्याला ते कळू शकतं की रोज रवी 1 अंश जातो तर साधारणपणे रवीचे अंश सुद्धा आपण काढू शकतो, बरोबर आहे ना. हा, तर 6 जून आणि 1 जून असा 5-6 दिवसाचा 5 दिवसाचा फरक असल्यामुळे
त्यांच्या रवीमध्ये सुद्धा तेवढंच अंतर असणार आहे. दोघांचे रवी वृषभेचे आहे. रवीच्या राशी आणि नक्षत्र प्रवेश याचे दिनांक दिलेले असतात. तसंच राशी आणि नक्षत्र यांची तत्व ही सुद्धा चिन्हांकित केलेली असतात. म्हणजे भट सरांनी आम्हाला जो एक पेपर घेतला होता तोही मी पुढच्या वेळी घेणार आहे. त्याच्यामध्ये कसं दिलंय की अग्नितत्व म्हणजे त्रिकोण, पृथ्वी तत्व म्हणजे चौकोन, जलतत्व म्हणजे सर्कल गोल आणि आकाश तत्व म्हणजे एक डॉट किंवा ठिपका, एक बिंदू. तर अशा पद्धतीने त्या राशी किंवा नक्षत्र ही समान तत्वाची जेव्हा असतील तर अशा व्यक्ती एकमेकांना जोडल्या जातात. आता याच्यासाठी कुंडली बघा किंवा बघायची गरज आहे कधी की कारण आपण लॉंग टर्म साठी खूप जास्तीत जास्ती की त्यांच्याकडनं विरोधी मतभेद असू नये, दोघांनी एकमेकांना सांभाळून घेऊन संसार व्यवस्थित करावा या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघतो. म्हणून आपण जास्तीत जास्ती एकमेकांचं कसं जुळेल हा मुद्दा बघतो. अदरवाईज आपण प्राथमिकपणे हे आपल्या लक्षात येतच नेहमी की साधारण दोन व्यक्ती एकत्र बोलायला बसल्या, बोलता बोलता आपल्या लक्षात येतं की ह्याचे आपले विचार समान आहेत, याचे आपले विचार फारच विरोधी आहेत. मग आपण एकमेकांपासून लांब राहिलेलं बरं किंवा आपण एकमेकांची मैत्री करू शकतो. एवढ्या प्राथमिक सेन्स तर आपल्याला येतोच जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ म्हणजे कुठल्याही प्रकारचे संबंध येतात. मग ते अगदी सुरुवातीला भावंडांचे असू दे, मग शेजाऱ्यांचे असू दे, मग कौटुंबिक नातेवाईकांचे असू दे. मग एखादी व्यक्ती आपल्याला आवडते कारण आपल्याला त्यांचे विचार पटतात किंवा एखादी व्यक्ती आपल्याला इतका राग येतो की कधी ही व्यक्ती घरातनं निघून जाईल किंवा आपण तिकडे गेलो असू तर आपल्याला वाटतं की कधी एकदा आपण बाहेर पडू. तर हे जे मुद्दे हे जे घडतं ते का घडतं तर आपल्या राशी किंवा जी नक्षत्र आहेत त्यांचे एकमेकांशी जुळते किंवा नाही जुळते हा मुद्दा असल्यामुळे आपल्याला ते तसं वाटणं अतिशय स्वाभाविक असते. मग विवाहाच्या दृष्टीने विचार करताना मात्र हे मुद्दे लक्षात घेणं खूप आवश्यक किंवा अपेक्षित आहे. कारण त्यांना अतिशय दीर्घ मुदतीपर्यंत त्यांना एकमेकांचा सहवास जो करायचा आहे तो कमी मतभेद असणारच आहे हे 100% लक्षात घ्या. पण तरी सुद्धा कमीत कमी जुळवून घेण्यापुरतं त्यांना ते आणि संसार व्यवस्थित करण्या इतकं ते असायला हवं. यासाठी आपण पत्रिका बघतो आणि त्याच्यात फक्त गुणमेलन न बघता त्याच्यामध्ये काय काय मुद्दे बघायचे. तर आता अजून एक दुसरी पत्रिका फक्त डिस्कस करते हा दाखवेपर्यंत किंवा तुमच्या स्वतःकडे आले का? नाही मॅडम, मला नाही सापडली. म्हणजे ओके ओके, मी तुला हे करते फोटो पाठवते लगेचच. आज काही पाठवलेलं नाहीये आणि नाही मी आधीच पाठवलं होतं त्यामुळे नाही झालं. ठीक आहे हरकत नाही. पहिले हात आणि पाय धुवा आहे. मी काय बोलली? बंद करते. अरे देवा, बंद करा. कोणतो आवाज आवाज बंद करा. करतो मॅडम, करतो. दिसतंय? थोडं धुरकट दिसतंय. ओके. क्लिअर नाहीये. स्क्रीनवर तर काहीच दिसत नाही. आता आलं. दिसतंय. हा कर्क लग्न आहे ना सुनील दा? नाही, सुनील दत्त सिंह लग्न आहे. तेव्हा लग्न आहे. कुठली, खालची का वरची? वरची. खालच्या आहे दोन. ते थोडं हे करायला लागणार आहे, स्क्रॉल करायला लागणार. एकदमच दुर्घट आहे. नाही हे चांगलं दिसतं. आता बरोबर आहे ना? हा. तर नर्गिसचं आहे वृषभ लग्न, लग्नात गुरु रवी आणि
बुध आणि सुनील दत्त आहे सिंह लग्न, लग्नात मंगळ. नाही, वरची आता आपण घेऊ लगेच मागून पाठोपाठ, पण आधी आता सुनील दत्त नर्गिसच्या पत्रिकेविषयी बोलतोय, त्याच्यामुळे ते लक्षात घ्या. तर आता इथे बघताना काय बघायचं ते सांगते. इकडे सुनील दत्तचा सिंह रास ज्या भागात आहे, तर याच्या सिंह राशीमध्ये कुठले ग्रह आहेत नर्गिसचा ते आपण बघूया. तर नर्गिसच्या सिंह राशीमध्ये एकही ग्रह नाही. ठीक आहे. मग त्याचा पुढचा कन्या राशीत सुनील दत्तचा केतू आहे आणि कन्या राशीत नर्गिसचा एकही ग्रह नाही. ठीक आहे. तुला राशीत सुनील दत्तचा एकही ग्रह नसून नर्गिसचा केतू तिकडे आहे. वृश्चिक राशीत दोघांचेही ग्रह नाहीत. धनु राशीत सुनील दत्तचा शनी आणि दोघांचेही शनी एकत्रच आहेत, कारण फार फरक नाही, 29 आणि 31, म्हणजे शनी 29 अंश आणि इकडे 5 अंश, पण दोघांचाही शनी धनु राशीतच आहे. अंशावरनं तुम्हाला लक्षात येईल की किती वर्षाचा फरक आहे तो. कारण हिचं साल आहे 1929, याचं साल आहे 1931. ठीक आहे. त्यामुळे शनी धनु राशीतच असून नर्गिसचा शनी 5 अंश आहे, तर सुनील दत्तचा शनी 29 अंश आहे. चंद्र मकरेचा सुनील दत्तचा, वेरस नर्गिसच्या कुंडलीत मकर राशीत एकही ग्रह नाही. कुंभ राशीत दोघांचेही ग्रह नाहीत. 12 मीन राशीत सुनील दत्तचा राहू आणि नर्गिसचा एकही ग्रह नाही. आणि आता इथे मेषेत शुक्र आणि बुध सुनील दत्तचे, तर इथे मेषेत राहू आणि शुक्र नर्गिसच्या पत्रिकेत, आणि यांचा एकमेकांशी तसं काही वैर असण्याचं कारण नाही, कारण शुक्र दोघांचे एकत्र आहे, म्हणजे दोघांचे शुक्र एकाच राशीत आहेत, आणि इकडे बुध आणि इथे राहू. आणि पण नर्गिसच्या पत्रिकेतला राहू आणि शुक्रामध्ये बरंच अंतर आहे, 5 अंश आणि 28 अंश. त्याच्यामुळे त्याचं काही म्हणजे फार अडेल असं नाही, कारण 9 मासात ते फार दूरचं. आणि इकडे वृषभ राशीचा उल्लेख केला तसं दोघांचेही रवी एकमेक, म्हणजे जे मग पहिल्यांदा आपण नियम सांगितले होते की दोघांचे रवी, दोघांचे चंद्र किंवा दोघांची लग्न एकच असली की त्यांचं जुळण्याचं प्रमाण खूप असतं. अर्थात ही जोडी खूप जे फेमस पर्सनॅलिटी असल्यामुळे म्हणजे यांची पत्रिका घेण्याचं कारण ते होतं की दोघांचे रवी, दोघांचे लग्न आणि दोघांचे चंद्र, ह्याच्यापैकी कॉम्बिनेशन हे जास्तीत जास्त सपोर्टिव्ह असलं पाहिजे की जेणेकरून एकमेकांमध्ये मतभेदाचं प्रमाण कमी राहतं. हाच मुद्दा होता आपला. मॅडम, हे एका वेळी सगळे असले पाहिजेत का, यातलं एखादं दुसरं असलं तरी चालतंय? ते आता बघू ना, म्हणजे मग त्याच्यामुळे मग गुणामध्ये पण फरक पडतो ना. बरोबर. तर ते दिसेलच. आता ही वरची पत्रिका बघूया. हे कॉमनली म्हणजे माझ्याकडे आलेल्या व्यक्तींपैकी आहे. इथे